नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात AR-IPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूर शहरात आगामी मान्सून लक्षात घेता महापालिकेकडून पूर्वतयारीचे काम राबविले जात आहे। धंतोली येथील मोक्षधाम घाट चौकातील अंडर ब्रिजवर रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू असून हे काम सुमारे 1.5 महिना चालणार आहे। पुणे येथील BJ मेडिकल कॉलेज मधील ऑर्थोपेडिक्स विभागातील कनिष्ठ निवासी डॉक्टरांच्या रॅगिंग प्रकरणी 3 वरिष्ठ निवासी डॉक्टरांना बडतर्फ करण्यात आले असून त्यांची वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आली आहे। केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आगामी जनगणनेमध्ये जातीय जनगणनेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेवरील भारतीय गावांवर गोळीबार करत आहे। गोळीबाराच्या या घटनांमुळे या गावांमध्ये दहशत वाढली आहे। जवळपास 12हून अधिक गावांमध्ये हीच परिस्थिती आहे। मुंबईमध्ये 1 ते 4 मे दरम्यान वेव्स समिट 2025 जागतिक शिखर परिषद आयोजित केली जात आहे। ही परिषद मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर BKC येथे होणार आहे। वेव्स 2025 हा कार्यक्रम भारताला जागतिक मीडिया, मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याचा उद्देश ठेवतो। या शिखर परिषदेत 100हून अधिक देशांचे प्रतिनिधी, उद्योग तज्ञ, निर्माते आणि गुंतवणूकदार सहभागी होणार आहेत। गुरुवारी जयपूरमध्ये झालेल्या इंडियन प्रीमियर लीग 2025च्या 50व्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 100 धावांनी पराभव केला। सूर्यकुमार यादवने या सर्व 11 सामन्यात आपल्या फलंदाजीने महत्त्वाचे योगदान दिले। 1 मे रोजी IPL मधला मोठा रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केला। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।